गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करून सुद्धा जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही। त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून जळगावच्या वर्डी गावात शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला असून तसा फलक प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला आहे। केळी, कापूस तसेच इतर पीक विम्याच्या रकमेपासून जळगाव जिल्ह्यातले शेतकरी हे वंचित आहेत। यात वर्डी गावातील शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। अनेक दिवसांपासून पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने आज या गावातील शेतकऱ्यांनी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वपक्षीय आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींना गावबंदीचा फलक लावत त्या ठिकाणी घोषणाबाजी करत लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त केला। काळ्या रंगाच्या फलकावर शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या असून याद्वारे शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय आमदार, खासदार यांचा निषेध व्यक्त केला आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आमदार तसेच खासदार यांना गावात प्रवेश करू दिला जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात लोकप्रतिनिधींना गावबंदी केलं जाणार असल्याचंही शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं। बंदी केलेली आहे तर आमच्या गावात चोपडा तालुक्यातील वर्डी हे गावात सुरुवात आम्ही केलेली आहे। गावबंदीची प्रत्येक गावोगावी आमची शेतकरी संघटनेचे काही लोक जात आहे आणि त्यांची गावबंदी करत आहे आणि गावातल्या लोकांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे। शेतकऱ्यांनी आज 6 महिन्यापासून केळी विमा मिळालेला नाही आहे तर शेतकऱ्यांना आज रोजी आमदार, खासदार यांना गावबंदी करण्यात येत आहे आणि बॅनर लावून प्रत्येक गावात आम्ही ते काम करत आहोत। गेल्या 8 महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कापूस व केळी तसेच इतर पिकांच्या पीक विमा मिळावा याच्यासाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी असतील, सरकार असतील, आमदार असतील, खासदार असतील या सर्वांना वेळोवेळी निवेदन देत आहेत, आंदोलने होत आहेत। तरीही सरकारची उदासीनता बघा। आता लोकसभेच्या निवडणुका लागल्या, मार्च एंडिंग जवळ आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाचे लोन भरायचे आहे, कोणाला पेशंट, कोणाच्या घरात पेशंट आहेत, कोणाच्या घरी लग्न आहेत, सर्वांना आर्थिक विवंचना सापडलेली आहे। त्याच्यातच गेल्या फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातलं उत्पन्न वाया गेलेलं आहे। शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे। त्याच्यातच गेल्या 8 महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळायला हवी होती मात्र ती आजपर्यंत मिळालेली नाही। या गोष्टींचा निषेध करत शेतकरी संघटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आमदार, खासदार व मंत्री यांना गावबंदीच्या आंदोलन पुकारलेलं आहे। ते आंदोलनाचं नाव आहे असहकार आंदोलन। असहकार आंदोलन याच्यासाठी कारण की आतापर्यंत कुठल्याही आमदाराने, कुठल्याही खासदाराने, कुठल्याही मंत्र्याने शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं नाही। त्याचा निषेध व्यक्त करत गावोगावी शेतकऱ्यांमधून काळ्या रंगाचं बॅनर तयार करून त्याचा निषेध व्यक्त होत आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांना गावबंदी करण्यात येत आहे। कारण आतापर्यंत त्यांनी जर ठरवलं असतं तर एकही शेतकरी वंचित राहिलेला नसता। जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या 44,000 आहेत आणि कापूस व तसेच सोयाबीन इतर पिकांच्या पीक विम्याचे शेतकरी 4,55,000 आहेत। एकूण आकडा बघितला तर 5 लाख शेतकरी आज जळगाव जिल्ह्यात वंचित आहेत। 5 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा पीक विम्याचा मिळालेला नाही। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आता गावोगावी शेतकऱ्यांनी आमदार, खासदार, मंत्र्यांना बंदी करावे असं आम्ही आज आवाहन करतो। आणि या आंदोलनाची ठिणगी आज वर्डीमध्ये पडलेली आहे। वर्डीमध्ये आजपासून कुठल्याही आमदार, खासदारांना एंट्री नाही। जोपर्यंत आम्हाला आमच्या पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत या गावामध्ये आमदार, खासदारांनी पाय ठेवू नये असं आम्ही त्यांना विनंती करतो। तसंच परत आम्ही एकदा त्यांना हे सांगतो की तुम्हाला गावागावांमध्ये यायचं असेल तर अगोदर शेतकऱ्यांचा पीक विमा द्या तरच गावांमध्ये या, अन्यथा येऊ नका। शेतकरी एकजुटीचा विजय असो। ओके।